बांगलादेशात हिंदू नागरिकांविरोधात सत्ता बदलादरम्यान अमानुष अत्याचार होत आहे। या अत्याचाराविरोधात आवाज उचलण्यासाठी चंद्रपुरात 23 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततापूर्ण वातावरणात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। चंद्रपुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित पत्र परिषदेत बुधवारी ही माहिती देण्यात आली। शहरातील शिवाजी चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार असून हिंदू समाजातील सर्व घटकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने गेले काही दिवस या मोर्चाबाबत नियोजन केले जात असून मोर्चात सुमारे 10,000 हिंदू बांधव व विशेषतः महिला सहभागी होणार आहेत। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाणार असून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन दिले जाणार आहे। या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळण्याचा निर्धार केलाय। दरम्यान या मोर्चाबाबत पत्र परिषदेत आयोजक शैलेश बागला यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। चंद्रपूर मध्ये जे मोर्चा आम्ही आयोजित केलाय निषेध मोर्चा, आक्रोश मोर्चा, तो बांगलादेशवर जे हिंदू लोकांवर अत्याचार होत आहे त्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। तो 23 तारखेला सकाळी 10:30 वाजता छत्रपती चौक पटेल हायस्कूल समोर आपल्याला सर्वांना जमा व्हायचं आहे आणि तेथून आमच्या साधारण 11 ते 11:30 वाजतावरी आम्ही तेथून पायी मोर्चा काढू, पैदल मार्च। आणि आम्ही जे लोक त्याच्यात सामील होत आहे त्यांच्यासाठी जागोजागी आम्ही पाणी-वाणीची व्यवस्था केली आहे आणि तेथून ते गांधी चौक ते लक्ष्मीनारायण मंदिर होतवरी जगपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, मग बस स्टँड होतवरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिथे जाऊन आपल्याला ज्ञापन होऊन आमच्या हे निषेध मोर्चा आम्ही तिथे संपवू। आमच्या अंदाज 8 ते 10,000 लोकांचा मोर्चा हा राहणार असा आमचा अंदाज आहे। ज्या हिशोबाने लोकांकडून प्रतिसाद भेटत आहे। आम्ही आमच्याकडून आव्हान प्रतिष्ठान बंद करण्याचा नाही केला आहे, पण लोकांनी म्हटलं की आम्ही प्रतिष्ठान बंद ठेवू, तर आमच्या एवढाच आव्हान राहणार की स्वयंस्फूर्त कोणी प्रतिष्ठान बंद ठेवत असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करू आणि मोर्चा निघाल्यानंतर त्यांना आपलं प्रतिष्ठान उघडायचे असेल त्याचे स्वागत करू।